बॉम्बे हायकोर्ट नागपूरसाठी पिऊन या पदासाठी भरती आलेली आहे। तर यामध्ये भरपूर विद्यार्थी विचारत आहे की 7वीची मार्कशीट ही कंपल्सरी आहे का, कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे का। तर या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि या व्यतिरिक्त तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट हे फॉर्म भरण्यासाठी आणि तुमचे सिलेक्शन झाले तर लागणार आहे, संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता, ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्रे स्वप्रमाणित स्वाक्षांकित प्रती यांच्या मूळ प्रमाणपत्रासह पडताळणीसाठी मुलाखती हजर राहावे लागणार आहे। तर यामध्ये बघू शकता, जन्मतारखेचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल। यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र किंवा 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे SSCचे बोर्ड सर्टिफिकेट आपण देऊ शकतो। आणि त्यानंतर बघू शकता शैक्षणिक पात्रतेचा परीक्षेचे गुणपत्रक। तर 7वीची मार्कशीट ही कंपल्सरी असणार आहे। तुम्हाला 7वीची मार्कशीट नसेल तर तुम्ही शाळेमध्ये जाऊन डुप्लिकेट मार्कशीट आणू शकता आणि फॉर्ममध्ये तुम्हाला 7वीचे मार्क्स टाकणं हे अतिशय गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही 10वी सुद्धा टाकू शकता, 12वी टाकू शकता आणि तुमच्याकडे डिग्री असेल डिग्री टाका, PG असेल तर PG सुद्धा तुम्ही टाकू शकता। परंतु 7वीची मार्कशीट ही कंपल्सरी असणार आहे। त्यामध्ये 8वी 9वीची सुद्धा ऑप्शन दिलेला आहे। जर तुमच्याकडे मार्कशीट असेल तर टाका, अदरवाईज तुम्ही 8वी 9वी नाही टाकली तरी चालेल, परंतु 7वीची मार्कशीट ही तुम्हाला कंपल्सरी असणार आहे। त्यानंतर तुम्हाला 10वीची मार्कशीट आणि 12वी टाकली तुम्ही तर त्याबद्दलचे तुम्हाला बोर्ड सर्टिफिकेट मिळते, ते सुद्धा लागणार आहे व्हेरिफिकेशनसाठी। डिग्री टाकली तर डिग्रीची मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेट, PG टाकसाल तर PGची मार्कशीट, PG सुद्धा सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागणार आहे। तर तुमच्या ओळखीचे जे 2 नामांकित व्यक्ती असेल त्यांच्याकडून तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र हे भरून घ्यायचं आहे। आणि ते सुद्धा तुम्हाला जेव्हा तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहणार आहे तेव्हा तुम्हाला द्यायचे आहे। आणि फॉर्ममध्ये सुद्धा तुम्हाला त्यांच्याबद्दलची माहिती, त्यांचे नाव, त्यांचे पद, त्यांचा ॲड्रेस, त्यांचा मोबाईल नंबर संपूर्ण अपडेट तुम्हाला फॉर्ममध्ये सुद्धा फिल करणं हे गरजेचं राहणार आहे। त्यानंतर बघू शकता कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे तुम्हाला। त्यानंतर लहान कुटुंब प्रमाणपत्र जर तुमचं लग्न झालेलं असेल तर अशा प्रकारे डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे। बाकी डॉक्युमेंट्स नॉर्मल आहे, परंतु 7वीची मार्कशीट, कॅरेक्टर सर्टिफिकेट ह्या तुम्हाला इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्समध्ये सांगितलेलं आहे। तर संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला फॉर्म फिलअपला सुद्धा लागणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुद्धा लागणार आहे। तर चारित्र्य प्रमाणपत्राचा जो फॉर्मॅट आहे हा PDF मध्ये दिलेला आहे। ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेली आहे, तिथून तुम्ही या पेजची प्रिंट काढू शकता। आणि हा फॉर्मॅट जेही तुमचे 2 नामांकित व्यक्ती असेल यामध्ये डॉक्टर, वकील, तलाठी, नगरसेवक, त्यानंतर सरपंच, पोलीस पाटील अशा प्रकारे जे नामांकित व्यक्ती असेल त्यांच्याकडून तुम्ही हे चारित्र्य प्रमाणपत्र घेऊ शकता। तर हे पूर्ण तुम्हाला फिल करून घ्यायचं आहे आणि त्यांच्याबद्दलची यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला फिल करायची आहे, जसे की त्यांची सही, त्यांचे नाव, त्यांचे हुद्दा म्हणजे पद आणि त्यांचा पत्ता आणि या प्रकारे ठिकाण आणि दिनांक। तर हे प्रमाणपत्र तुम्ही आता सुद्धा भरून घेऊ शकता। चारित्र्य प्रमाणपत्र देणार ते तुमचे नातेवाईक नको, म्हणजे नातेवाईक तुम्हाला देऊ शकत नाही, ते उच्च पदावर असले किंवा नामांकित असले तरी सुद्धा त्यांच्याकडून घेऊ नका। बाकी अदर व्यक्तीकडून तुम्ही हे चारित्र्य प्रमाणपत्र तुम्ही घेऊ शकता। तर ज्याही विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरून घ्यावे। बॉम्बे हायकोर्ट नागपूरबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।